नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाला मेसेज येतो सचिनचा की अर्जुन घरून निघालाय. अर्थातच सचिनला श्वेताने मेसेज दिलाय अर्जुन घरून निघालाय. त्यामुळे प्रिया आता ते सगळं मेसेज ऐकते आणि मनाशीच बोलते, अर्जुन आता घरून निघालाय ना, तो घरी परत कधीच पोहोचणार नाहीये असं ती मनाशीच बोलते आणि अतिशय क्रूरतेने हसत असते. इकडे सायलीची तगमग चालू आहे. अर्जुनने तिला सोबत नेलं नाही म्हणून चिडचिड करत असते. ती म्हणत असते, देवी आई असं कुठे असतं का, एकटेच गेलेत मुलींना शोधायला. पण देवी आई त्यांची रक्षा कर्ब असं म्हणून सायली देवाला विनवण्या करत असते. आणि बघा मंडळी, आज तर त्यांनी दाखवलं नाही अर्जुनवर हल्ला झालेला, पण पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय अर्जुनवर आता हल्ला झालाय. कसा, कुठे, कधी, त्यासाठी संपूर्ण एपिसोड बघत रहा. की बाई मानसीला धमकवत असते की तू सांगायच की हे सगळं सायलीने केलेलं आहे तुझ्यासोबत. मानसी मात्र हे सगळं करायला नकार देत असते. म्हणून ती लोक मानसीला मारझोड करत असतात. जी बाई मानसीला मारत असते ती तिच्या दुसऱ्या साथीदाराला खुणवते आणि तो साथीदार सचिनला फोन करायला म्हणून बाजूला जातो आणि सचिनला फोन करून सांगतो, साहेब ती पोरगी आमचा ऐकत नाहीये अहो, ती कबूलच करत नाहीये. आम्ही जे तिला सांगतोय ते तिला पब्लिकला सांगायचं. ते राकेश म्हणत असतो, अरे सचिन, ती पोरगी ना जीव देईल पण त्या सायलीच नाव घेणार नाहीये. एवढं काय सोन चिटकल त्या सायलीला. सचिन म्हणत असतो, ठीक आहे हरकत नाहीये, पण तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. जे काही होणार आहे ते आपल्या प्लॅन प्रमाणेच होणार आहे. कुठल्याही क्षणी तिथे अर्जुन तिथे येईल. अर्जुन आला असा मेसेज तिथे आला की मुद्दाम तुम्ही त्याच्या समोर त्या गॅरेजच्या बाहेर पडा आणि तुमचा फोन चालू ठेवा. यांचा असा प्लॅन आहे प्रेक्षकांनो की अर्जुन या मुलींचा पाठलाग करेल आणि या सगळ्यामध्ये ते अर्जुनवर आता हल्ला करणार आहे. बाप रे, हे सगळं हॉरेबल आहे बर का प्रेक्षकांनो. त्या अर्जुनवर झालेला हल्ला बघवला जाणार नाही. बाबा कोणासक मी आता उद्याचा एपिसोड रिव्ह्यू कसा देणार आहे. असो तर आता यांचं फोनाफोनी झाली. अर्जुन तिथे पोहोचलाय आणि आता थरारक दृश्य बरीच आपल्याला दाखवली आहेत. रंगवून अर्जुन तिथे त्या लोकेशनवर पोहोचतो. अर्जुन आजूबाजूला चेक करतो, कोणी दिसतंय का त्याला. तिथे सध्या तरी कोणी दिसत नाही. आता तो ते लोकेशन बघतो आणि तेच आहे हे कन्फर्म करतो आणि इन्स्पेक्टर सावंतला कॉल लावतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत लोकेशन तेच आहे. मी मागच्या साईडने आलोय आणि मी गाडी जरा लांब लावली आहे. सावंत हे बघा, तुमच्या माणसांना पोहोचवा ताबडतोब इथे पोहोचायला. आणि तो जो माणूस आहे ना तुमच्या, त्याला गायब व्हायला सांगा. सावंत म्हणतात, हो सर, कोणाला संशय येणार नाही, आम्ही पण तिथे लवकरच पोहोचू. अर्जुन म्हणतो, ठीक आहे लवकर पोहोचा. हा तिथे आधीच एकटा गेला. प्रेक्षकांनो, अर्जुनने एवढी रिस्क घ्यायला नको होती, पण असो, त्याला बिचायाला आधी त्या पोरी शोधायच्यात ना. आता सावंतने पाळतीवर ठेवलेला जो माणूस येतो त्याचा फोन बंद करतो आणि तिथून निघून जातो. इकडे सायली अजूनही अर्जुनच्या फोनची वाट बघत असते. अजूनही फोन आलेला नसतो. तिला ती टेन्शनमध्ये असते आणि म्हणत असते, काय हे अजूनही यांचा काही फोन आला नाही. पोचले की नाही पोहोचले, फोन तर करायचा ना. मी जर आता यांना फोन केला ना तर त्यांना वाटेल माझा राग केलाय. नको बाई, त्यापेक्षा नकोच. आता त्यांना फोन करायला पण नको करू का मी एकदा फोन, असं तिच्या मनामध्ये द्विधा अवस्था आहे. सायली सारख्या चक्रा मारते आणि विचार करते, मी करू का स्वतःहून फोन यांना. पण ते जर काही गडबडीत असतील आणि माझा फोन आला, त्यांना उचलता नाही आला तर नको जाऊ दे. पण मी निघाले तेव्हा मी चिडले होते त्यांच्यावर, पण ते तर नाही ना चिडले माझ्यावर. मग यांनी फोन नको का करायला. मला का नसेल बरं फोन येत, मी सतत अपडेट करत राहील असं म्हणाले. आणि मग काय झालं असेल. सायली असे बरेच विचार करत असते आणि मनाशीच बडबडत असते. तेवढ्यात तिथे प्रतिमा आणि कल्पनाताई येतात हिच्या रूममध्ये. प्रतिमा म्हणतात, काय सायली बाळाशी गप्पा मारते का. सायली म्हणते, नाही ते
आपलं ते कल्पनाताई म्हणतात, आमच्यावर चिडून बडबडत होतीस ना सायली. प्रतिमा म्हणतात, ए सायली, आम्ही जे काही बोलतो ना बेटा ते तुझ्या काळजीपोटी बोलतोय ना. आज आम्हाला बोलायची गरजच पड नाही. अर्जुन म्हणाला ना तुला की तू त्याच्या सोबत नाही जायचोस. कल्पनाताई म्हणतात, हो बाई सायली, त्याला वाटते की तू बाहेर वणवण करू नये, मुलींना शोध. हे बघ, तू आता उगाच अर्जुनवर पण चिडू नकोस आणि आमच्यावर पण नाही. सायली म्हणते, हो आई, तुम्ही जे बोलताय ते मला कळते पडते सुद्धा, पण तरी मुलींच्या काळजीने मला अस्वस्थ वाटतं. आणि तिथे मला वाटत होत यांना फोन करून विचाराव तिथे काय चालू आहे. एका क्षणाला वाटते फोन करावं, दुसऱ्या क्षणाला वाटते की त्यांचा फोन येईल स्वतःहून. प्रतिमा त्या म्हणतात, काय सायली, पोहोचला का अर्जुन तिथे? काही त्याचा मेसेज वगैरे आला का? सायली म्हणते, नाही ना अजूनही त्यांचा एकही फोन नाही आला, मेसेज पण नाही आलाय. मग या कल्पनात ताई म्हणतात, येईल, तो येईल, त्याचा फोन सुद्धा येईल आणि तो मुलींना घेऊन पण येईल. तू ना आता काळजी करू नकोस बरं सायली. पण सायलीला काळजी वाटायची ती वाटतेच. इकडे आता प्रियाचे खोनाफोनी सुरू आहेत बर का. यांचे सगळे प्लॅनिंग चालू आहेत. फोनवर सगळे कॉन्फरन्समध्ये आहे. प्रिया म्हणत असते त्या गुंडांना आणि सचिनला, अर्जुन तिथे आला की तुम्ही ताबडतोब निघा. अर्जुन तुमच्या पाठलाग करेल, तुम्ही तिकडे कुठेतरी जाऊन थांबा, त्याला मानसी दिसायला हवी तुमच्यासोबत. आणि हे बघा, एकदा का अर्जुनने तुम्हाला तिथे बघितलं त्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगेल. आता निघा, कुठल्याही क्षणी अर्जुन तिथे येऊ शकतो लगेच. आता तो माणसाने फोन कट केलाय बर का त्या गुंडाने आणि तो सांगतो की येतोय अर्जुन येतोय. या सगळ्या गुंडांनी एकमेकांना आता म्हणजे अलर्ट केलाय बर का. आणि तेवढ्यात आता मानसीला तिथून उचलून न्यायचं असं त्यांना आणि मानसीशी ते झटापट करत असतात बर का. या सगळ्या झटापटीमध्ये खूप वेळ दाखवलं त्यांनी झटापट. या झटापटीमध्ये अचानक मानसी बेशुद्ध होते बर का. यांना असं वाटत ही मेली का काय मानसी, पण थक गॉड मानसी जिवंत असते. तेवढ्यात अर्जुन येतोय तिथे त्या घराच्या जवळ, असं झुडपान मधन वगैरे येते जरा असं म्हणजे एकांताच्या ठिकाणी ते लोकेशन आहे बरं का मंडळी. अर्जुन तिथे येतोय आणि मागे पुढे चेक करतोय कोणी दिसतंय का, खिडकीतून बघतोय तोवर इकडे मानसी बेशुद्ध झालेली असते. आणि आता त्या लोकांना टेन्शन आलेलं असतं, मेली का काय म्हणून ही पोरगी. अर्जुन आता तिकडन खिडकी उघडायचा प्रयत्न करत असतो पण ती खिडकी उघडत नसते. आता हे सगळेजण मानसीला उचलायचा प्रयत्न करतात बर का. आधी तर त्यांना टेन्शन आलंय ही मेली का काय, थोडस सस्पेन्स रंगवलाय त्यांनी. अर्जुन एकीकडून डोकवायचा प्रयत्न करतोय बाहेर, त्याला खूप सारे दप्तर वगैरे दिसताय आणि आता त्याच्या लक्षात येतं की हेच लोकेशन आहे. त्याला कन्फर्म होतं की हो इथेच मुली ठेवलेल्या असतील. इकडे हे साथीदार प्रचंड घाबरले बर का. आता तेवढ्यात अर्जुनने इन्स्पेक्टर सावंतला कॉल केलाय आणि चैतन्य सुद्धा इन्स्पेक्टर सावंतच्या सोबत आहे बर का मंडळी. अर्जुन म्हणतो, हॅलो चैतन्य. चैतन्य म्हणतो, बोल अर्जुन, तू कुठेस पोहोचलायस का? अर्जुन म्हणतो, तुम्ही निघालायत का? कुठपर्यंत पोहोचलायत? चैतन्य म्हणतो, अरे या केसवर तो इन्स्पेक्टर निकम आहे ना, त्यामुळे आम्हाला त्याची वाट पाहावी लागते. तू आल्याशिवाय आम्हाला काही करता येणार नाही रे. अर्जुन सावंत म्हणत असतात. अर्जुन सर, इन्स्पेक्टर निकम आल्यावर त्यांच्या कानावर सगळं घालतो आणि पोलिसांची एक तुकडी घेऊन तिथे पोहोचतो. अर्जुन म्हणतो, मी इथे आता आतपर्यंत पोहोचलोय जवळपास, मी बाहेर नाही थांबू शक आता. चैतन्य म्हणतो, ए थांब अर्जुन, आत जाऊ नकोस, रिस्क घेऊ नकोस. सावंत पण म्हणतात, हो अर्जुन सर, इन्स्पेक्टर निकम कुठल्याही क्षणी येतील, आम्ही निघतोच. त्यावर अर्जुन म्हणतो, हे बघा, मी आता रिस्क घेऊ शकत नाही. इथे आजूबाजूला कोणीतरी आहे असं दिसतंय. मी आता इथे बाहेर नाही थांबू शक, मला आत जाऊन मुलींचा शोध घ्यायलाच हवा. चैतन्य म्हणत असतो, हे अरे अर्जुन, तू रिस्क नको घेऊस रे बाबा. आतमध्ये किती गुंड आहे, कोण आहे, काय आहे, आपल्याला काही माहिती आहे का? प्लीज तू आत जाऊ नकोस. अर्जुन म्हणतो, चैतन्य डोंट वरी, मी हँडल करेल.
पण मुलींना शोधण्याचा हाच एक चान्स आहे. मुलींना काही झालं ना तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. चैतन्य, चल मी ठेवतो फोन असं म्हणून लगेच त्याने फोन ठेवून दिलाय, कट केलाय. चैतन्याच टेन्शन आता सॉलिड वाढलंय. बर का प्रेक्षकांनो, तो म्हणत असतो, तुम्ही प्लीज त्या निकमानांना सारखा फोन करत रहा. सावंत अर्जुन आता आत शिरतो बर का. तोपर्यंत यांनी त्या मानसीला म्हणजे बेशुद्ध झालेली आहे बर का. मानसी आता खाली पडल्यामुळे ते चेक करतात सगळे गुंड, मानसी जिवंत आहे की नाही. मग त्यातली एक बाई म्हणते, हो ही पोरगी जिवंत आहे. आणि ते तसंच मानसीच्या डोळ्याला ते पट्टी बांधतात बर का. आणि एकटीच मानसी मला दिसते बर का. प्रेक्षकांनो, या लोकेशनवर बाकीच्या मुली त्यांनी दुसऱ्या लोकेशनवर शिफ्ट केल्यात आणि आता मानसीला ते तसे उचलतात बर का. मंडळी तिला करकचून बांधतात आणि त्या गाडीमध्ये टाकतात. त्यांना फक्त हे सगळं यासाठी करायचं आहे जेणेकरून अर्जुन त्यांच्या पाठलाग करेल आणि हा थरार त्यांनी प्रचंड रंगवला आहे पुढे बर का. प्रेक्षकांनो, इकडे सायलीच अजूनही काही लक्ष लागे. अर्जुनचा फोन तिला अजूनही आलेला नसतो ना. ती ते लवकर विणत असते, पण विणता मिनिटा तिने तो सगळा गुंता केलेला असतो. कल्पना ताई म्हणतात, अग काय सायली, अग किती गुंता केलास बेटा. प्रतिमा म्हणतात, अग माझं आणि कल्पनाच विणून सुद्धा झालाय. स्वेटर आण बर बाई सायली, मी ते तुला गुंता सोडून देते म्हणजे तुला काम नीट करता येईल. पण सायलीच लक्ष काय या दोघींच्या बोलण्याकडे अजिबात नसतं बर का. सायली विचार करत असते, काय बाई यांचा अजूनही मेसेज नाही, कॉल नाही, काय घडत असेल तिथे. साहजिक आहे प्रेक्षकांनो, आपला माणूस जर असं कुठल्या गोष्टीसाठी बाहेर गेलं तर मनाला तकतक लागतेच. सायली तिचा फोन सतत चेक करत असते, पण अजूनही अर्जुनचा मेसेज आला नाहीये. तिला पोहोचल्याचा वगैरे. अर्जुन तिकडे टेन्शनमध्ये, तो कसं काय बरं हिला बिचारीला फोन करेल तरी पण तो फोन करतो बरं का. प्रेक्षकांनो, आणि मला असं वाटतंय की अर्जुनवर जो काही प्राणघातक हल्ला वगैरे होतो ना, तर तो सगळं कदाचित सायलीला फोनवर ऐकू येतं. कदाचित, बहुतेक असं वाटतंय मला तर. असो, आता सायली सारखी फोन बघत असते आणि म्हणते की आई मी जरा बाहेर गार्डनमध्ये फेया मारू का. कल्पनाई म्हणतात, अगं आता बाहेर कशाला फिरते. सायली म्हणते, आई मला बसून कंटाळा आलाय, जरा मोकळ्या हवेत फिरते. मग प्रतिमा त्या म्हणतात, बरं जा पण जास्ती वेळ नको फिरूस बाळा. सायली आता तिचा फोन घेऊन बाहेर जाते. तेवढ्या श्वेता विचार करते, ही सायली बाहेर जाणार आणि अर्जुनला फोन करणार हिच बोलणं ऐकायलाच. व तेवढ्या श्वेताला कुसुमचा आणि मधुभाऊंचा फोन येतो. कुसुम म्हणत असे, हॅलो हॅलो. अग श्वेता, काही कळलं काग अर्जुन सरांना मुलींबद्दल. मधुभाऊ म्हणतात, सायली ब्री आहे ना. श्वेता मत हो ब्री आहे. हा हॅलो हा हॅलो. कुसुमताई आवाज येत नाही. हॅलो थांब कुसुमताई. आता श्वेता मुद्दाम नाटक करते बर का रेंजने येण्याचं आणि या कल्पना ताईंना म्हणते, कल्पना मावशी मी जरा बाहेर जाते, रेंज येत नाहीये बहुतेक की ते कुसुमताईचा फोन आहे असं म्हणून ही मुद्दाम बाहेर गेली आहे सायलीच बोलणं ऐकायला. बर का ही मुद्दाम तिथे बाल्कनीमध्ये जाते आणि सायलीच्या पाठमोरी उभी राहते आणि असं प्रिटेंड करते जसं तिने सायलीला बघितलंच नाहीये. पण तोपर्यंत इकडे अर्जुनचा थरार रंगवलाय. अर्जुन आता त्या घराच्या अवतीभवती फेया मारतो. बर का कुठून काही दिसतंय का आतमध्ये शिरायला मार्ग तो चेक करत असतो. आतमध्ये काही आवाज येतोय का तर त्याला मागच्या साईडला एक खिडकी दिसते. बर का जी अर्धवट आहे. अर्जुनने ती खिडकी उघडली आणि त्या घरात प्रवेश केला. आत गेल्यानंतर त्याला बरंच असं खरकट अन्न वगैरे तिथे पडलेलं दिसतं. त्यामुळे त्याला लक्षात येतं की इथे कोणाचा तरी वावर होता नक्कीच. आणि अचानक आता अर्जुनला एक बंद खोली दिसते. म्हणजे बहुतेक तो बाहेर जाण्याचाच मार्ग आहे. पुढे दाखवले त्यांनी ते सगळं. आता इन्स्पेक्टर निकम कसे बसे पोहोचले तिथे. बर का तो निकम विचारतो, हे सगळं अर्जुन सरांना कसं कळलंय. चैतन्य म्हणतो, बघा तुम्हाला सगळं काही सांगतो मी, वेळ कमी आहे. पण काय झालं
ते थोडक्यात सांगतो, ऐका आता चैतन्य जे काही बोलला ना त्या निकमांना तिथे त्यांनी म्युझिक लावल बर का जे काही झालंय आतापर्यंत ते सगळं चैतन्याने निकमांना ऐकवल आणि आता कसा बसा तो निकम तिथून निघणार आहे बर का अर्जुनला म्हणजे सपोर्ट करायला. पण हा सगळा थरार एवढा रंगलाय प्रेक्षकांनो की या सगळ्यामध्ये आता अर्जुनवर प्राणघातक हल्ला होणार आहे. अर्जुन आता ते दरवाजा उघडतो. त्याला जो दरवाजा दिसतो ना समोर आणि बाहेर येऊन बघतो तर काय बाहेर त्याला काही गाडीचे मार्क्स दिसतात. अर्जुन ते मार्क्स चेक करतो आणि विचार करतो हे तर ओले आहेत. आता गाडी इथून गेलेली दिसते. अर्जुन आता त्या गाडीचा पाठलाग करतो. बर का प्रेक्षकांनो बाप रे बाप आता दादाच्या मग तू फोन करून बघ काय हरकत आहे. एक फोन करायला आता सायली श्वेताच्या सांगण्याप्रमाणे फोन करून बघते पण तेव्हा अर्जुन काही फोन उचलत नाही. मग श्वेता म्हणते अरे देवा आता सायलीच टेन्शन आणखीन वाढलंय. पण आता अर्जुन सायलीला कॉलबॅक करतो. तो कसा हे बघा. आता अर्जुन त्या घराच्या तिथे पाठीमागे पुन्हा एकदा शिरतो. आणखीन एक खोली असते तिथे. त्या खोलीत तो इकडे तिकडे चेक करतो. त्याला काही खुणा सापडतात का. तेवढ्यात आता अर्जुनला तिथे काही रक्ताचे डाग दिसतात. अर्जुन ते बघतो आणि खूप खूप टेन्शनमध्ये येतो. त्याला असं वाटतं बापरे रक्त यांनी मुलींना काही केलं असेल का. आता अर्जुनचं टेन्शन जरा जास्तीच वाढलंय. अर्जुन आलेल्याच मार्गाने खिडकीतून निघून जातो बर का आणि आता त्या गाडीचा पाठलाग करायचा असं ठरवतो. आता ते म्हणजे जे काही चाकाचे डाग वगैरे त्याने चिखलात पाहिले ना ते काही त्याला दिसले नाही बर का. नंतर पण बघा आता चैतन्य अर्जुनला कॉल करतो. इन्स्पेक्टर निकम आलेत म्हणून. तेवढ्यात अर्जुन आता निघालेला असतो. अर्जुन त्याच्या गाडीत बसणार तेवढ्यात चैतन्य त्याला कॉल करतो आणि म्हणतो हॅलो अर्जुन अरे निकम आलेत. आम्ही आता बॅकअप घेऊन तिथे पोहोचतोच आहे. अर्जुन म्हणतो चैतन्य इथून ते घेऊन निघालेत मुलींना. चैतन्य म्हणतो काय सांगतोयस तू बघितलंस त्यांना. अर्जुन म्हणतो नाही पण इथे गाडीच्या टायरचे मार्क्स आहेत म्हणजे मला आता त्यांच्या दिशेने जाता येईल. फार काही वेळ झाल्यात नाहीये त्यांना इथून निघून. चैतन्य चल लवकर ये मी तुला कॉल करतो. हा मग सावंत म्हणतात सर तुमचं लाईव्ह लोकेशन आम्हाला पाठवा. अर्जुन म्हणतो हो मी तुम्हाला पाठवत राहतो प्लीज लवकर या असं म्हणून अर्जुन आता त्याच्या गाडीत बसलाय आणि इकडे आता चैतन्य सावंत निकम तिघेही निघाल्यात एक पोलिसांची तुकडी घेऊन. पण बहुतेक नेहमीप्रमाणे त्यांना तिथे पोहोचायला उशीर होतो. इकडे मानसीला घेऊन गाडीमध्ये ते गुंड निघालेत बर का. आता तो गुंड गाडीत बसल्यावर फोन करतो बर का प्रियाला आणि सचिनला आणि आधी तर तो मेसेज करतो की आम्ही मुलींना घेऊन निघालोय. मानसी बेशुद्ध झालेली असते. रस्त्याने कोणाला शंका पण येत नाही बर का. गाडीमध्ये किडनप करून ठेवल एखाद्या मुलीला म्हणून. तेवढ्यात आता अर्जुन त्या गाडीचा पाठलाग करतोय. असा थरार रंगवलाय. अर्जुन विचार करत असतो गाडीचे टायरचे चिखलाचे मार्क्स याच दिशेने चाललेत पण गाडी कुठे दिसत नाहीये. आता अर्जुन बॅच वेळ चेक करतो बर का पण कुठे कोणी दिसेना त्याला. आता थोड्या वेळाने ते गुंड एका चहाच्या टप्परीवर थांबतात बर का प्रेक्षकांनो आणि प्रियाला फोन लावतात आणि म्हणतात आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे एका ठिकाणी थांबलोय. त्या अर्जुन सुभेदाराच लक्ष आमच्याकडे जाणार कसं. प्रिया म्हणते काय रे मूर्खा सगळं मी सांगायचं का. अरे आवाज कर भांडा भांडा त्याच्या समोर भांडा. अरे राडा घाला त्याच लक्ष जाईल असं काहीतरी करा लगेच. तो गुंड म्हणतो बरं करतो करतो चल रे असं म्हणून आता त्याने त्याच या साथीदाराला खुणवले. आता बघा प्रेक्षकांनो हे सगळं अर्जुनला जाळ्या तोडण्यासाठी सुरू आहे. बाप रे आता उद्याचा एपिसोड खूप डेंजर असणार आहे. आज तर त्यांनी अर्जुनला अडकवण्यासाठी सापळा रचलाय. इकडे सायली आता अर्जुनला फोन लावते. सायलीचा फोन शेवटी अर्जुनने रिसीव्ह केलाय. हाग बायको बोल. सायली म्हणते अहो कुठे तुम्ही काय कुठे काय करताय तुम्ही. अहो केव्हाचे मी कॉल लावते तुम्हाला. मानसी सापडली का तुम्हाला आणि बाकीच्या मुली त्या सापडल्या का काय चाललंय तिथे नक्की. अर्जुन म्हणतो अगं मी मुलींनाच शोधतोय. तेवढ्यात
आता हे गुंड मुद्दाम भांडायचं नाटक करत असतात बर का. रस्त्याने अर्जुन आता सायलीशी बोलत असतो गाडीमध्ये, आणि तेवढ्यात अर्जुनच लक्ष मानसीकडे जात बोलता बोलता अर्जुनची गाडी आता त्या गुंडांच्या गाडीच्या समोरून पास होते बर का. अर्जुन बोलत असतो, सायली हे बघ, तुझे कॉल्स नाही घेता आले मला, मी बिझी होतो. आता अर्जुनला अचानक त्याच्या गाडीच्या काचेमध्ये ती ओमनी दिसते बर का. ती गाडी दिसते आणि गाडीमध्ये मानसी पण दिसते. त्याला सायली म्हणत असते, हॅलो हॅलो. मानसी दिसली का? बाकीच्या मुली सापडल्या का? अर्जुन म्हणतो, अरे मानसी बायको, मला असं वाटत. मी आता मानसीला बघितलं. सायली म्हणते, काय? आता सायली पॅनिक होते बर का आणि म्हणते, काय काय कुठे? मानसी, बाकीच्या मुली कुठे आहेत हो? आणि आता अर्जुन त्याची गाडी रिव्हर्स घेतो त्या गुंडांच्या गाडीसमोर बर का. सायली तोवर फोनवरच येती म्हणत असे, हॅलो अहो हॅलो. अर्जुन आता मानसीला बघतो आणि आश्चर्यचकित होतो. मानसी बेशुद्ध अवस्थेत असते बर का आणि ती गुंड बाहेर भांडत असतात. अर्जुननी बघितलं हे त्या गुंडांचं लक्ष जातं आणि लगेच आता ते त्यांच्या गाडीत बसून तिथून निघून जायचा प्रयत्न करत असतात. अर्जुन मानसीला बघतो आणि ते गुंड त्या गाडीत शिरतात आणि गाडी पुढे धावतात, म्हणजे पुढे नेतात ते गाडी, जेणेकरून अर्जुन त्यांच्या गाडीचा पाठलाग करेल. आता ही सगळी गुंडना प्रेक्षकांनो मानसीला एखाद्या अशा निर्जन ठिकाणी नेतील आणि अर्जुनवर हल्ला करतील, हाच त्यांचा प्लॅन आहे. गाडीमध्ये गुंड बसतात आणि गाडी पुढे धावतात, पुढे नेतात ते आणि अर्जुन आता म्हणतो, बायको मला मानसिक दिसलीये, मी मानसीचा पाठलाग करतोय. थांब. सायली आता फोन कट करते आणि म्हणते, बर. आणि आता अर्जुन त्या गाडीचा पाठलाग करतोय. श्वेता म्हणते, काय झालं सायली ताई? सायली म्हणते, अगं दिसली त्यांना आपली मानसी, हे घरी घेऊन येताय. मानसीला श्वेता लगेच म्हणते, अरे वा, आनंदाची बातमी आहे, आता दिसली बघ मानसी. अर्जुन सरांना आता काळजी घे सायली ताई, थोडा आराम कर. सायली म्हणते, होग श्वेता देवी, आई पावली, बघ आलेच, मी आलेच असं म्हणून सायली घरात जाते. ती खुश झालेली असते बर का. आता प्रोमोत दाखवल्याप्रमाणे पुढच्या भागामध्ये थरार रंगणार आहे. एकीकडे सायली देवाची आरती करणार आहे आणि दुसरीकडे अर्जुनवर हल्ला होणार आहे आणि आता त्या सगळ्या खुणा सायलीला फील होणार आहेत. छान दाखवतात ते प्रेक्षकांनो एपिसोड. पण आता या सगळ्यामध्ये बिचाया अर्जुनवर हल्ला नसता करायचा हो. श्वेताने आता सायली गेली आहे याची खात्री केली आणि मग सचिनला फोन करून कळवलं की सगळं काही आपल्या प्लॅनप्रमाणे होतेय, नेहमीप्रमाणे. प्रिया असतेच बर का फोनवर, म्हणजे कॉन्फरन्स कॉल मध्ये. श्वेता आता सांगते, सचिन मानसी दिसली बर का अर्जुनला. अर्जुनने साहिलीला फोन करून कळवले. ते सचिन, राकेश आणि प्रिया सगळे खुश होतात. त्यांच्या प्लॅनप्रमाणे सगळं चाल. प्रिया म्हणत असते, आता अर्जुन आपल्या प्लॅनमध्ये अलगद अडकलाय, आता तेच घडणार जे आपल्याला हवंय. प्रियाने हा सगळा जो प्लॅन आहे ना, अर्जुनवर प्राणघातक हल्ला करायचा वगैरे, तो ऐन वेळेवर रचलेला दिसतोय. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.